श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ही महालक्ष्मीची कहाणी. देवीची आपल्यावर कृपा व्हावी, तिने आपल्या घरात सदैव वास करावा, घरात धन शांती राहावी म्हणून मन लावून ऐकावी. या व्रताने सर्व मनोकामना फलश्रुत होतात. श्री महालक्ष्मींची अनेक नावे आणि रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, लक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा अनेक नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा महालक्ष्मी देवीची ही कहाणी द्वारका युगातील भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे. सौराष्ट्र देशाचा राजा भद्रश्रवा अतिशय शूर, दयाळू, प्रजाहित दक्ष होता. वेदशास्त्र पुराणांचा त्याचा अभ्यास होता. देव, ब्राह्मण, साधुसंत त्याच्या राज्यात सुखी होते. त्या राजाच्या राणीचे नाव सूर्यचंद्रिका. राणी रूपाने सुंदर, सुलक्षणी आणि पतिव्रता होती, पण अतिशय अहंकारी. मागच्या जन्मात ती एका वैश्याची भार्या होती. क्रोधी स्वभावामुळे तिचे आपल्या नवऱ्याशी सतत भांडण होई. एकदा ती रागाने घराबाहेर पडली. जंगलातून जाताना तिला काही सुवासिनी दिसल्या. त्या श्री लक्ष्मीचे व्रत धरले होते. त्यांच्याबरोबर तिनेही हे व्रत केले आणि ती आपले दुःख विसरली. कालांतराने त्यांची परिस्थिती सुधारली. देवीच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तिच्या मरणानंतर तिचा पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तिचे भाग्य उजळले. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ती सुखात आणि ऐश्वर्यात लोळू लागली, पण तिच्या अहंकारी स्वभावामुळे ती माणुसकी विसरली. त्यांना एकूण 8 अपत्ये झाली. 7 पुत्रांनंतर त्यांना एक कन्या झाली. त्या कन्येचे नाव शांबाला. राजा राणी अगदी सुखात राहत होते. असे असताना एकदा देवीच्या मनात आले, आपण आता राणीला भेट द्यावी. ती आपल्याला ओळखते की नाही ते बघावे. आपण तिच्या राजमहाली राहावे. त्यामुळे राजा आणखी धनवान होईल आणि प्रजेलाही जास्त सुखी करेल. त्यामुळे देवीने एका गरीब म्हातारीचे रूप धारण केले. तिने फाटकी वस्त्रे घातली, माथी मळवट भरून काठी टेकत टेकत राजमहालाच्या दारी आली. तिला पाहताच एक दासी आली. तिने तिला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम आहे? तुला काय हवे आहे? तेव्हा म्हातारीचे रूप घेतलेली देवी म्हणाली, माझे नाव कमला, द्वारकेहून आले आणि मला तुझ्या राणीला भेटायचे आहे. तेव्हा दासीने तिला म्हणाली, राणी साहेब तर महालात आहे. तुझा निरोप मी त्यांना सांगायला गेले तर त्या मलाच रागवतील. काय ग तुझा अवतार? तो पाहिला तर त्या तुला हाकलूनच देतील. मला मात्र उगीच बोलणी खावी लागते. त्यापेक्षा तू इथे आडोशाला थांब. थोड्या वेळाने मी त्यांना सांगित. तिच्या या बोलण्याने म्हातारीला फारच राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. दारिद्र्यपणामुळे त्या दोघींची नेहमी भांडणे होत. त्यामुळे ती नवऱ्याला सोडून जंगलात निघून गेली. तिच्या या दुःखी कष्टी अवस्थेमुळे मला तिची फार दया आली. नंतर माझ्या व्रतामुळेच ऐश्वर्याची प्राप्ती झाली. तिच्या जीवनात आनंद निर्माण झाला. तिने लक्ष्मीव्रत केल्याने मृत्यूनंतरही दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. त्या पुण्यामुळे या जन्मी ती राजकुलात जन्म झाला. नंतर ती राणीपदावर बसली, पण वैभवाने आणि अहंकाराने तिला तिच्या देवीचाही विसर पडला. ती कुणाचीही पर्वा करेनाशी झाली. लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे, पण मी आता परत जाते. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीने तिला थांबविले आणि तिला नमस्कार करून मोठ्या जिज्ञासाने तिला विचारले, मला सांगाल का ते व्रत? मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रत सांगितले आणि काठी टेकीत ती परत जाण्यास निघाली. त्यावेळीच राणी महालाबाहेर आली. त्या दरिद्री म्हातारीला पाहताच तिला फार संताप आला आणि ती उर्मटपणे म्हणाली, ए थेरडे, कशाला आलीस तू इथे? जा इथून, या क्षणी चालती हो. आणि तिने तिला राजवाड्याबाहेर घालवून दिले. तिच्या या वागण्याने म्हातारीला अतिशय संताप आला आणि ती तडक तेथून चालती झाली. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती. हे राणीला कळलेच नाही. तेवढ्याच म्हातारीला वाटेतच राजकन्या शांबाला भेटली. तिने पुढे होऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती म्हणाली, आजीबाई, चुकली माझी आई, रागावू नकोस. मी तिच्या वागण्याबद्दल तुझी क्षमा मागते. माझ्यावर दया करा. शांबालाचे ते नम्रशालीन वागणे पाहून म्हातारीला तिची दया आली. तिला आशीर्वाद देऊन तिने शांबालीला लक्ष्मीव्रत सांगितले. काही दिवसांनी त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. व्रत पूर्ण झाल्यानंतर तिची परिस्थिती सुधारली. तिचे दासी पण सोडून दिले आणि ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या शांबालेनेही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रताचे आचरण केले. सर्व नेम धर्म पाळून तिने लक्ष्मीव्रत पूर्ण केले. शेवटी पहिल्या गुरुवारपासून व्रताचे उद्यापन केले. लवकरच शांबालेचे लग्न सिद्धेश्वर राजाचा पुत्र राजपुत्र मालाधराशी झाले. ती मोठ्या वैभवात सुखाने राहू लागली. पण हळूहळू राजा भद्रश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका यांचे वैभव लयाला गेले. त्यांचे भाग्य फिरले. शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल करून भद्रश्रवा राजाला देशधडीला लावले. ते दोघं अन्न पाण्यालाही महाग झाले. त्यांचे दिवस फार कष्टात आणि दुःखात जात होते. एक दिवस चिंतेत उगवत होता आणि मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला आपल्या कन्येला भेटावेसे वाटले. तिच्याकडे जावे, 4 दिवस राहावे असे वाटल्याने तो एकटाच निघाला. चालून थकला भागलेला तो राजा शेवटी जावयाच्या राज्यात पोहोचला. थोडा वेळ विश्रांतीसाठी घेण्यासाठी तो नदीकाठी झाडाखाली बसला. त्याच वेळी राजवाड्यातील एक दासी नदीवर आलेली असताना तिने त्याला पाहिले. दासी धावतच राजवाड्यात परत गेली आणि तिने राजाला ही बातमी सांगितली. त्याबरोबर राजाने त्याला घरी आणण्यासाठी रथ पाठविला आणि मोठ्या सन्मानाने भद्रश्रवाला राजवाड्यात आणले. त्यांचा आदर सत्कार केला. राजकन्या शांबालाला वडील आल्यामुळे फार आनंद झाला. तिने त्यांची फार काळजी घेतली. मोठ्या सुखात आणि आनंदात पाहुणचार घेत ते थोडे दिवस तिथेच राहिले. काही दिवसांनी घरी परत जायचा विचार त्यांच्या मनात आला. त्याने मुलीला तसे सांगितले. शेवटी त्यांच्या घरून तो परत जाण्यास निघाला असताना शांबालेने त्यांना धनाने भरलेला एक हंडा दिला. मजल दर मजल करीत भद्रश्रवा आपल्या घरी परत गेला. तो धनाने भरलेला हंडा पाहून राजचंद्रिकेला फार आनंद झाला आणि मोठ्या उत्साहाने तिने त्या हंड्यावरील झाकण काढले. तर आत बघते तर काय, कोळसेच निघाले. ते पाहून त्या दोघांनाही आपल्या कर्माला दोष दिला. पण त्यांचे दुःखाचे दिवस काही संपत नव्हते. दारिद्र्याने त्यांना जगणं नकोसे झाले होते. एक दिवस चिंतेत सरत होता. शेवट सूरजचंद्रिकेलाही आपल्या मुलीला भेटायची, तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली. मोठ्या कष्टाने शेवटी ती मुलीच्या घरी पोहोचली. आईला पाहता शांबालाला फार आनंद झाला. तिने आपल्या आईचा आदर सत्कार करून तिला कपडे लत्ते दागिने दिले. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला
शेवटचा गुरुवार होता. श्यामबालेने लक्ष्मी व्रताचे उद्यापन केले. तसेच आपल्या आईकडूनही लक्ष्मी व्रत करून घेतले. मुलीकडे थोडे दिवस राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या घरी गेली. पण मुलीने वडिलांना कोळसे भरून मुलीला हंडात तरी दिला, पण आपल्याला मात्र काही दिलेले नाही. त्याचा राग चंद्रिकेच्या मनात होता. लक्ष्मीव्रत केल्यामुळे आता काही दिवसातच चंद्रिकेची परिस्थिती सुधारली. त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत प्राप्त झाले. त्यानंतर काही दिवसांनी श्यामबाला आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी माहीत आली. पण चंद्रिकाने श्यामबालेचे स्वागत काही मनापासून केले नाही. पण श्यामबाला काही आईवर रागवले. 4 दिवसांनी परत घरी जाताना तिने पूर्वी वडिलांना दिलेला हंडा घेतला आणि त्यात मीठ भरून तो बरोबर घेऊन ती आपल्या घरी गेली. घरी गेल्यावर मालाधराने तिला हंड्यात काय आणले ते विचारले. श्यामबालेने त्या हंड्यातील मीठ दाखवले. तेव्हा तो म्हणाला, हे काय, तू मीठ घेऊन आलीस, मीठ काय मिळत नाही आपले ते. त्यावर श्यामबाला म्हणाली, या मिठाचा काय उपयोग ते मला आता कळेलच. थोडे थांबा, हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे. त्या दिवशी जेवणात श्यामबालाने कोणत्याच पदार्थाला मीठ घातले नाही. मालाधराला ते आणि जेवण आवडले नाही. ती मालाधराला म्हणाली, मिठानेच आपल्या पदार्थाला चव येते. ज्याचे मीठ खावे त्याच्याशी माणसाने नेहमी इमा टाकावी. राजा मालाधराला तिच्या बोलण्याचा अर्थ उमगला. आपल्या सेनापतीच्या सल्लासमतीने भद्रशवा राजाच्या शत्रूवर चढाई करून त्याने त्याला त्याचे संपूर्ण राज्य परत मिळवून दिले. त्याला त्या युद्धात भरपूर लुटही मिळाली. त्यांनी मोठ्या सन्मानाने भद्रशवा आणि सूर्यचंद्रिकेला घरी बोलावले. त्या दिवशी गुरुवार होता. मायलेकीने दोघींनी लक्ष्मीव्रत करून पूजा आरती करून रात्री सांग्र संगीत नैवेद्य तयार करून देवीला अर्पण केले. मालाधराने त्या दिवशी राजाला त्याचे राज्य आणि धन अर्पण केले. या व्रतामुळे राजा राणीला त्यांचे गतवैभव परत मिळाले. सुख समाधान लाभले. त्यांचे दुःखाचे दिवस संपले. अशा प्रकारे त्यांची 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण झाली. जे लोक महालक्ष्मी व्रत मनोभावे आणि श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल. त्यांना वैभव आणि सुखाची प्राप्ती होईल. पण हे व्रत नित्यनेमाने केले पाहिजे. त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर कृपेचा वरदहस्त सतत ठेवी. महालक्ष्मी व्रताची ही कथा सुपूर्ण संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती. धन्यवाद. अशाच कहाणीसाठी व्रत कथेसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.